आम्ही ह्या कारणानं बिल्डिंगवर चढलो। आज आमच्या खेड्यापाड्यातले कास्तकार इथं येत आहेत। आमच्या खेड्यापाड्यातले कास्तकार इथं येत आहेत। त्यांचे डोळे उघडले पाहिजे की बच्चू भाऊ तुमच्यासाठी किती जीव दुखवत आहे। पर हर कार्यकर्ताओं से शेतकऱ्यासाठी भांडणारा एकच नेता बच्चू कडू। आज तो माणूस 5 दिवसापासून अन्न नाही, या माणसाच्या पोटात पाणी पेत असेल ठीक आहे, अन्न नाही, छोटस ग्लुकोजही घेतलं नाही। त्या माणसासाठी तुम्ही कधी लढत ना, तर मग कोणासाठी लढता? तर आमचं बसायचं कारण हे कॉटन मार्केटला की गोरगरीब लोक जे आहेत आमचे, ज्यांच्यापाशी मोबाईल नाही, शेतकरी त्यांच्यापाशी मोबाईल नाही, त्यांना जे बच्चू भाऊचे व्हिडिओ दिसत नाहीत, त्यांना आम्हाला जागृत करासाठी आम्ही इथं की बाबा आपला नेता काय कोणत्या लेवलवर आपल्यासाठी भांडून आला, तुम्ही जागृत व्हा। याच्यापेक्षा उग्र होती। तहसीलदार साहेब कधी आज भेटले नाहीत, तर मी स्वतः जाऊन मुंडन करणार आहे तहसीलदार त्यांच्या खुर्चीवर। सन्माननीय शेतकऱ्यांचे कैवारी बच्चू भाऊ कडू सतत गेल्या 5 दिवसापासून मोजरी येथे उपोषणाला बसले आहे। बच्चू भाऊंनी जास्ती त्यांना कोणती मागण्या केल्याने फक्त कर्जमाफी व अपंगांना 6,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे यासाठी बच्चू भाऊ उपोषणाला बसले आहे। तरी सरकार त्यांची दखल घेतली नाही। उद्यापासून आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करणार आहोत आणि उद्या आम्ही आत्मदानाचा इशारा एचओ साहेबांना देणार। माझ्या गावचा कास्तकार माझ्या आता जवळ येऊन बसलेला आहे। कोण बसलेला आहे इथं? आम्ही आंदोलन केलं म्हणून त्या माणसाला माहित झालं कास्तकाराले की बाबा इथं काहीतरी आपल्याबद्दल आहे। आज आमचे नेते सन्माननीय बच्चू भाऊ कडू साहेब हे 5 दिवसापासून उपोषणावर बसलेले असूनही सरकारनं त्यावर कोणताही न्याय नाही दिला। 13 तारखेपर्यंत आम्ही गांधीगिरीने आंदोलन करू, मात्र 14 तारखेला